नमस्कार प्रेक्षकांनो. तर जुळली गाठ गया मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की या सगळ्यानंतर दामिनी बोलते, हे बघ धैर्य, मी असं काही केलेलं नाही तुला सांगते. त्यावर लगेच तिथे आता धैर्य बोलतो, नाही आई, मला माहिती आहे सावी खोटं बोलणार नाही आणि त्याने डायरेक्ट तिच्यावर विश्वास दाखवलेला असतो. त्यावर लगेच तिथे आता दामिनी बोलते, हे बघ धैर्य, माझ्यावर विश्वास ठेव. त्यावर तिथे आता तो काहीच बोलत नाही आणि तो बोलतो की मला माहिती आहे की ती काय खरं बोलू शकते आणि काय खोटं. त्यावर आता या सगळ्यामध्ये लगेच दामिनी तिचं एक गडवाभर पाणी म्हणजे गुंडभर पाणी घेते आणि स्वतःच्या अंगावर वाहून घेते आणि बोलते, माझ्यासाठी आजपासून माझा मुलगा मेला आहे आणि तुला वाटते ना की सत्तेची संपत्ती पाहिजे सगळी, तर ठीक आहे, तुला या घरातून आज मी काढून टाकते. आणि असं म्हणून ती त्याला जोरात ढकलते आणि तो बाहेर येऊन पडतो. तितक्यात त्याच्या सगळ्यामध्ये सावीला सुद्धा ती ढकलते आणि सावीला मात्र यावेळी धैर्य सावरतो. त्यावर धैर्य बोलतो, आई खूप झालं, जोपर्यंत सावीच्या वडिलांना न्याय मिळत नाही ना तोपर्यंत मी या सगळ्यांमध्ये घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही आणि तिच्या वडिलांना आणि तिला न्याय मिळवून देणारच आणि तो माझा शब्द आहे. आणि असं म्हणून तिथून आता ते निघून जातात. तर तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. इकडे सावी मात्र बिचारी या सगळ्यामध्ये सांगत असते की हेच सगळं खरं आहे. आता या सगळ्यामध्ये तो माणूस जो असतो ना म्हणजे दामिनी सत्य तर सगळ्यांसमोर येतं, पण तितक्यातच तो माणूस हा सावीला इशाराने पैसे म्हणण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे असं वगैरे करत असतो. आता हे मात्र नेमकं विलास आणि भास्कर बघत असताना बोलतात, काय म्हणताय तू हा? आणि तितक्यात तशा सगळ्यामध्ये तो पळून जाणार. त्यावर ते दोघे पकडून बोलतात, चल लवकर इशाराने सांग काय म्हणतो तस, आणि आताच्या आता खरं सांगितलं नाही ना तर तुला चांगलंच मारतो आम्ही. त्यावर तो बोलतो, सांगतो साहेब सांगतो. आणि असं म्हणून तो बोलतो, या मॅडमांनी मला हे सगळं बोलण्याचे पैसे दिले होते, आता पैसे मागतोय म्हणून त्या या सगळ्यामध्ये माझ्याकडे बघताय. आता असं म्हटल्यानंतर धैर्याला कळत नसतं की नेमकं काय खरं आणि काय खोटं. त्यावर तो लगेच बोलतो की सावी मॅडमनी मला पैसे दिले होते आणि म्हटलं होतं की पैसे घे आणि सगळं सांग. आता असं म्हटल्यानंतर माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, एकतर आम्ही खेड्यातली लोक, आम्हाला काही कामधंदे राहत नाही आणि म्हणून मग पैशांसाठी घरात काही सोय व्हावी म्हणून आम्ही हे सगळं करतो. आता असं म्हटल्यानंतर लगेच सावी बोलते, हा माणूस खोटं बोलतोय, चुप बसतो. आणि असं म्हणून तिथे तो बोलतो. त्यावर या सगळ्यामध्ये धैर्य बोलतो, नक्की नक्की सांग काय खरं आहे, खरंच दामिनी मॅडमने खून केलाय की सावी खरं बोलते. त्यावर तो बोलतो, मला माहीत नाही नेमकं काय आहे, पण फक्त मला हे बोलण्याचे पैसे मिळाले. त्यावर लगेच भास्कर आणि विलास बोलतात, वा वा वा, म्हणजे आतापर्यंत ही पोरगी खोटी बोलत होती पण आता तिने पुरावा सुद्धा खोटा केलाय. म्हणजे नेमकं काय म्हणायचं ना धैर्य, तुला कळतंय का ही पोरगी कशी आहे काय नाही, आताच्या आता हिला घराबाहेर काढ. आता असं म्हटल्यानंतर लगेच ती बोलते, मी कुठंही जाणार नाही कारण मी खोटे बोललेलीच नाहीये. दामिनी बोलते, मग तुला काय म्हणायचं की मी खोटी आहे. तितक्या त्याच्या सगळ्यामध्ये ती म्हणजे तिथून निघते आणि सोफ्यावर जाऊन बसते, जणू तिचा खूप मोठा तिच्यावर म्हणजे घातच झालाय. त्यावरती बोलते, म्हणजे काय दिवस आला माझ्यावर देवा, म्हणजे आज या सगळ्यामध्ये मी इथे माझ्यासमोर सगळे मला माझ्या घरात येऊन माझ्यावर आरोप करताय आणि इतकंच नाही, माझे तिन्ही लेकं माझ्याकडे नुसते पाहत बसलेत, मला काय करावं ना हेच कळत नाही. विलास आणि भास्करचा लाईट लागतो. त्यावरती लगेच बोलतात, आई तू काळजी करू नकोस, तुला या माणसाने तुझ्यावर आरोप टाकले ना थांब. आणि त्याला चांगलं मारत असतात. इकडे लगेचच या सगळ्यामध्ये तो माणूस इथून पळ काढून निघतो, पण त्यावर लगेच भास्कर बोलतो, वा तू चाललास ना या माणसाला उचलून आणि तू तिच्या जवळ हात चालवायला जाणार. तितक्यातच दामिनी बोलते, भास्कर काय करतोयस तू, तुला कळतंय तरी का? आणि तसंही आपण दुसऱ्याला म्हणण्यात काय फायदा आहे, आपल्याच नाणं खोटं निघालं. आता हे सगळं म्हटल्यानंतर लगेच इथे दामिनी बोलते, सावी काय ग, हे खरं आहे की नाही मला सांग बघू तू आता. त्यावर लगेच सावी बोलते, हे बघा मॅडम, तुम्ही सगळं खोटं बोलताय आणि तुम्ही हे सगळं का असं वागताय मला काहीच कळत नाहीये. आता असं म्हटल्यानंतर लगेच सावीच्या विचारात तिथे दामिनी बोलते, वा सावी वा, काय ग, मी सगळं तर केलं ना, मला मान्य नव्हतं तुमचं हे लग्न, तरी पण मी तुम्हाला स्वीकारलं आणि तू हे सगळं काय करून बसलीस, तुला कळतंय तरी का? अगं मी या सगळ्यामध्ये तुमचा नेहमी साथ दिला, तुम्हाला जे जे हवं ते सगळं दिलं, मग तू असं का केलं, काय हवंय तुला? आणि तितक्यातच ती बोलते, तुला काय वाटतंय, तुला काय पाहिजे सांग मला, मी ते सगळं तुला आणून देते, तुला हे घर हवंय का, ही प्रॉपर्टी हवी आहे का? आणि असं म्हणून तिला ती सगळं विचारत असते. त्यावर ती बोलते, हे बघा मॅडम, तुम्ही हे असं वागून मला हे सगळं करू नका. त्यावर ती बोलते धैर्यला की धैर्य ही इतक्यातच थांबली नव्हती, हिने माहिती आहे का पुढे काय केलं. आणि असं म्हणून तिथे ती कंटिन्यू करत असते, मला खोटं बोलते असं म्हणून, म्हणजे या सगळ्यामध्ये मला म्हटलं की तुम्हाला हे सगळं कबूल करावंच लागेल. आणि त्यासाठी तिने काय काय बनली माहिती आहे का, मला भीती दाखवली होती. आणि भीती कशी दाखवली ते तुला माहीत नाही आहे, मी तुम्हाला मदत म्हणत होते ना की मला भूत दिसताय आणि ते भूत हिने समोर आणलेले होते. त्या भूतांमध्ये खरं सांगायचं ना तर दया आणि तिच्या बापाचे, ती बापाची सावली समोर आणत होती. आणि इतकंच नाही, त्यावर लगेच तो बोलतो, पण आई हे कसं शक्य आहे? त्यावर तिथे लगेच ती बोलते, विलास दाखवायला करून. आणि असं म्हणून दाखवत असतो. आणि या सगळ्यामध्ये तिथे दया आणि मधुसूदन दोघांची पण सावली असते. आणि सगळ्यामध्ये ते म्हणतात की दामिनी मुजुमदार, तू आम्हाला मारलंयस, चूक कबूल कर, असं ते 2 ते 3 वेळा म्हणत असतात.
त्यावर लगेच दामिनी बोलते, आणि ही पोरगी तितक्यातच नाही थांबली. सुनांच्या मदतीने माहिती तिने समोर काय केलं, तर या सगळ्यामध्ये समोर जाऊन तिने म्हणजे समोर हे सगळं मला डोळ्यासमोर का दिसतं हे सांगण्यासाठी तिने विसामाचा अवतार घेतला. आता असं म्हटल्यानंतर लगेच धैर्य बोलतो, म्हणजे काय म्हणायचं तुला आई? तितक्यात ती बोलते, विलास आणते, आणि असं म्हणून एक थैली बोलवते. त्या थैलीमध्ये तिचं ते विसामाचं सामान असतं आणि त्यात केस वगैरे असतात. त्यावर ती बोलते, आठवते का काही सावी तुला हे बघून तरी? त्यावर या सगळ्यामध्ये लगेचच ती काहीच बोलत नाही. ते पाहून ती बोलते, आठवेल लगेच आता, आणि असं म्हणून देतच ती त्या विगला तिच्या डोक्यावर लावून देते. त्यावर ती बोलते, धैर्य, मला या सगळ्यात बरं वाटावं म्हणून ती हे सगळं करत होती. तुला या सगळ्यावर विश्वास नव्हता आणि मला सुद्धा नाही, पण ती या सगळ्यामध्ये मला हे विश्वास पटवून देत होती की मी या सगळ्यामध्ये कशी वेडी झाली आहे, आणि या सगळ्यामध्ये ती म्हणजे तुझा विश्वासघात करत होतीच, पण मलाही त्रास देत होती. काय गसावी, काय भेटलंय तुला सगळं करून, आणि मलाही कळत नाहीये तू का नेमकं हे सगळं करत होतीस. अगं तुला तुझ्या धैर्याने एवढं प्रेम दिलं, तुला काय पाहिजे ते सांग तरी. तुला माझा जीव पाहिजे असेल ना तरी ते सुद्धा घे, पण माझ्या या सगळ्या कटकारस्थांना थांबव. माझ्याच घरात राहून माझ्याच विरुद्ध डाव रचत होती, तुला काहीच कसं कळलं नाही. त्यावर लगेचच हे सगळं वागणं बघून तिथे सावी बोलते, मॅडम तुम्ही काय बोलते, तुम्हाला कळतंय का? तुम्ही तुमची चूक का कबूल करत नाहीये? आता असं म्हटल्यानंतर धैर्य बोलतो, बस सावी तू काय बोलतेस, तुला कळतंय का गं? अगं तू माझा विश्वासघात केला. त्यावरती लगेच बोलते, धैर्य प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा तरी विश्वास ठेवा. अहो या बाईने खरंच खून केलाय आणि माझ्या पप्पांचा खून मी माझ्या डोळ्याने बघितलाय. तुम्हाला माझ्यावर कसा विश्वास बसत नाहीये? आणि मी एवढा आकांतांड ओरडाओरडा करून सांगते. त्यावर लगेच तो बोलतो, खूप झालं सावी, आता एकदम चुप बस. तुला काय वाटलं होतं गं? मी खरंच तुझं ऐकून घेईन आणि या सगळ्यामध्ये तू जे म्हणतेस ते खरंच मला असं वाटेल. त्यावर या सगळ्यामध्ये ते ती बोलत असते, तरी जे मी बोलते ना ते खरंच खरं आहे. आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे भास्कर आणि विलास बोलतात, काय रे धैर्य तू हे सगळं का ऐकतोयस म्हणून, आणि आताच्या आता तिला घराच्या बाहेर काढ की. काय केलंय तिने या सगळ्यामध्ये, आणि आपल्या आईच्या विरुद्ध इतकं सगळं काय बोलते. आम्ही जर असतो ना तर आतापर्यंत आमच्या बायकांना घराच्या बाहेर काढलं असतं, आणि तू तिला घरात ठेवतोयस आणि तुला काही वाटतंय की नाही? त्यावर लगेच तो बोलतो, सावी आता एकदम शांत बस, आणि तुला आता एकच काम करावं लागेल आणि जे मी म्हणतो ते कर. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तिथे तो बोलतो, तू आताच्या आता हे सगळे जे वागले त्यासाठी आईची माफी माग. त्यावर लगेचच ती बोलते, हे बघा धैर्य, हे सगळं अजूनही सत्य आहे की नाही हे तुमच्यासमोर सुद्धा नाही आले. त्या निर्दोष आहे याचं सत्य तुमच्याजवळ तरी कुठे आहेत ना, आणि काय पुरावा आहे? त्यावर लगेच धैर्य बोलतो, अगं तुझ्याकडे तरी कुठे पुरावा आहे की ती एक दोषी आहे म्हणून, मग ते मला दाखव. त्यावर ती बोलते, पुरावा आहे आणि तो मी दाखवणारच. आतापर्यंत तिने सगळं काही लपवलेलं असतं, पण मात्र तिने एक मुद्दा म्हणून लपवलेलं असतं, कारण तिला माहिती असतं की जर सगळं दामिनीला कळलं तर ती काय काय करू शकते. तर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि जो काही पुरावा असेल तो पाहायचा असेल तर पहिले चॅनलला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं की काय पुरावा असेल. आणि आता चॅनलला म्हणजे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले व्हिडिओ बघण्यासाठी. भेटू आपल्या बघा, तोपर्यंत शुभरात्री.